आणणार आहे तर म्हणून नाही घेते घालून. एवरीवन and welcome back to Yajatan vlog. कर तू कर. याच्यात करणार आहे. इकडे बघ. हाच ना याच्यात एकदा. याच्यात ना अय खूप गौड मस्त स्माईल. स्माईल देत होता मला. ते कॅप्चर करायचं होतं पण तो नाटक करत होता जेव्हा मी मोबाईल समोर घेतला त्यावेळेस. तर आम्ही सकाळी वॉकला गेलो ब्रेकफास्ट करून आणि इथे याच्यात रोज पाहतो जेव्हा ते नारळ सोलत असतात त्यावेळेस तो पाहत बसतो की ते काय करतायत. आणि आल्यानंतर ना तो खूप दमलेला होता तर एक 5च मिनिटात झोपी गेला. झोपून उठल्यानंतर ना रवा सांडवला होता त्याने फ्रीजमधनं काढून. तो आधी असं नव्हता करत. तो आधी पण फ्रीजसोबत खेळायचा पण जे पण काही वस्तू असतील त्या अशा खाली फेकून नव्हता देत किंवा काढत नव्हता. पण आता तो नवीन शिकलाय तर त्याने रवा सांडवला होता खाली म्हणून मग मी वरती घेतला तर वरती त्याला ती पिशवी मिळाली आणि मग त्याने परत तिथे सांडवला. तर मग मी त्याला तो खलबत्ता दिला होता छोटा की बाबा यात मी रवा टाकलाय तू आता कुटत बस. कसं धुतात सांग बरं मला. कसं धुतात दाखव मला एकदा. नातच धुतात. हो बाबा. त्याच्या हातात ते लिपस्टिकचं टोपण होतं आणि ते तो पाण्याखाली धुवून काढत होता. सोबत त्याचा डान्स पण चालू होता. हसतोय तो मध्ये मध्ये. त्याची मस्ती काही थांबत नव्हती हळू आणि हळू. मला गॅस चालू करायचा होता तर म्हणून मग मी त्याला शेवटी बेसिनमध्ये उभं केलं. तर तो इथे ते लिपस्टिकचं झाकण आहे माझ्या जी लिपस्टिक त्याने खराब करून ठेवली आहे त्याला ते मिळालं तर तो ते धुत होता नळाखाली आणि इथे तो आधार न घेता बराच वेळ उभा होता. आता तो असं बऱ्यापैकी वेळा उभा राहत होता आणि आज तो चालायला पण शिकलाय. आज तो बऱ्याच वेळात चालला. ते मी कॅप्चर केलंय पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. कालपेक्षा आज याच्यातचा मूड थोडा बेटर होता. तो जेव्हा झोपलेला होता त्याच वेळेस मी ऑफिसला जाऊन आले. तलवार आहे का ती. उचल बरं. त्याच्याची छोटीशी तलवार आहे का ती. हो सगळं खराब कर तू घरातलं. काहीच नीट नको ठेवूस. ओ छुमंतर. बराच वेळ मस्ती करत बसला होता इथे. तो रोज असं फ्रीज उघडं करून ठेवतो आणि खाली ट्रेमध्ये ज्या भाज्या असतात ना तो त्या खाली काढून ठेवतो. आज त्याने त्यामध्ये वांगा आणि शेवग्याच्या शेंगा होत्या तर त्या खाली काढून ठेवला होता. मी जेव्हा तो झोपतो तेव्हा पसारा आवरून ठेवते कारण मला रेकॉर्ड करायचं असतं आणि पसारा चांगला दिसत नाही जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करते त्यावेळेस. पण याच्यातला नुसता पसाराच करून ठेवायचा असतो. तर माझ्याकडे ज्या दीदी कामाला येतात त्यांच्या मुलीचा काल बर्थडे होता तर तिच्यासाठी आम्ही एक गिफ्ट घेतलं होतं आणि याच्यात दरवाजाजवळ जाऊनच थांबला होता. तो काय तिथनं हालतच नव्हता म्हणून मला त्याला खाली खेळायला घेऊन यावं लागलं. दुपारी खाली कोणीच खेळायला नसतं आणि हा एकटाच असा फिरत असतो. तिथे वॉचमन काका असतात तर तो त्यांच्यासोबत बोलतो की त्याची कार आहे जी मी महाबळेश्वरवरनं आणली आहे. तर आम्ही जेव्हा ऑर्थर पॉईंटला गेलो होतो तर तिथे मला हे दिसली. ती खूप क्यूट आहे. लुक खूप छान आहे तिचा. मला नव्हतं माहिती ती ट्रान्सफॉर्मर जो मूव्ही आहे त्यासारखी ओपन होते. पण त्या दीदीने मला जी विकत होती ही कार तिने ओपन करून दाखवली आणि तिथे खूप थंडी होती आणि आम्ही दोघं त्या पॉईंटला गेलो नव्हतं कारण खूप पायऱ्या उतरायच्या होत्या आणि ऑलमोस्ट 1 किलोमीटर जायचं होतं आणि याच्यातला झोप पण आलेली होती आणि खूप जास्त थंडी होती. मी आणि याच्यात मग वरतीच थांबलेलो होतो. तोपर्यंत हे लोक ऑर्थर पॉईंट, सावित्री पॉईंट बघून आले. तर इथे याच्यात एकटाच खेळत बसला होता त्याच्या गाडीसोबत. गाडी उघडून दाखव. दाखव ना उघडून गाडी. इकडे नको जाऊस.
उघडून दाखव ना याच्यात तिला एकदा. उघडून दाखव. दाखव कशी दिसती उघडल्यानंतर ना. अशी दिसते. आणि बंद कर आता परत. बंद करून ठेव. ठेव बंद करून. ये उभा राहा उभा राहा. ये आईकडे ये 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 लवकर. एक नाद लागला की एकच नाद लागत असते. ये लवकर. उठते ना ग. हो. ये ये हळूच. उभा राहा हळूच. दमली आहेस खूप तू. खूप हळू. जवळ घे पाय. दोन्ही पाय जवळ घे. हा जवळ घे जवळ घे जवळ घे. हा ये 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 लवकर. ये हळू 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 हळू. ये 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 लवकर. याच्यात आज अरे त्याला फायनली स्वतःहून उभं चालायला बी राहा. शिकलाय. तर तो बऱ्याच वेळा चालला. मी जेव्हा खाली गेलो होतो तेव्हा पण चालला. आल्यानंतर ना तो इथे सागरला चालून दाखवत होता. पण तो खूप दमलेला होता कारण तो खाली खूप खेळलाय. तर त्याच्या पायात मला नाही वाटत ताकद राहिली असेल चालण्यासाठी. तर मी असंच काहीतरी काम करत होते आणि तो किचनमध्ये माझ्याकडे चालत आला. आणि मला खूप असं आश्चर्य वाटलं पाहून. सरप्राईज मिळालं मला तो चालतोय हे. आई-बाबांसाठी मुलांचे माइलस्टोन्स खूपच ओव्हरवेल्मिंग असतात. आणि आपलं बाळ खूप लवकर लवकर मोठं होतंय याचं पण वाईट वाटतं. थँक यू एव्हरीवन फॉर वॉचिंग आवर व्लॉग्स डेली. आणि तुम्हाला याच्यात आणि आईचे असेच नवनवीन ब्लॉग पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.